आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना, सर्व खर्च बचत, इंधन बचत आणि स्वदेशी वापरावर 13 मे 2026चा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। आपण सर्व परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत। महाराष्ट्र शासन यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय विभागासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत। सामान्य प्रशासन विभागाने 13 मे 2026 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रानुसार इंधन बचत, परकीय चलन संवर्धन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, नैसर्गिक शेती, ऑनलाईन बैठका आणि ऊर्जा बचतीसाठी विविध निर्देश देण्यात आले आहेत। माननीय पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना घरून काम, आवश्यक खर्च टाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य आणि ऊर्जा बचत याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने ही व्यापक कृती योजना आखली आहे। प्रदेश दौऱ्यावर निर्बंध। राज्य शासनाने पुढील आदेश येईपर्यंत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभ्यास किंवा प्रशासकीय कामासाठीचे प्रदेश दौरे रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत। नव्या प्रदेश दौऱ्याचे नियोजनही टाळण्यास सांगण्यात आले आहे। यामागील उद्देश परकीय चलनाची बचत करणे हा आहे। इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीवर भर। दैनंदिन शासकीय वापरासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच अधिकाऱ्यांनी शक्य तितक्या कमी वाहनाचा वापर करावा, एकत्रित दौरे करताना कारपूलिंग करावे आणि आवश्यकतेनुसार मेट्रो, लोकल बस यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असे निर्देश आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा अशी विशेष सूचना करण्यात आली आहे। ऑनलाईन बैठकी आणि वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन। मंत्रालय, विभागीय आणि जिल्हास्तरीय बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्रे आणि सेमिनार शक्यतो VC प्रणालीद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे। ऊर्जा बचतीसाठी विशेष निर्देश। कार्यालयामध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर करणाऱ्यावर भर देण्यात आला आहे। आवश्यक दिवे, पंखे, संगणक आणि वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवण्याचे आदेश आहेत। ACचे तापमान 24 ते 26 अंश दरम्यान ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच खर्चिक सजावटीच्या लाईट्स, फ्लेक्स, बॅनर आणि DG सेटच्या वापरावर मर्यादा आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत। इलेक्ट्रिक वाहन आणि सौर ऊर्जेचा चालना। इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत। विजेचे दर कमी करण्याबाबतही विचार करण्यात येणार आहे। यासोबतच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात भर देण्यात आला आहे। खाद्यतेल वापर कमी करण्याचा निर्णय। राज्य शासनाने खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी शासकीय कॅन्टीन, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, वसतिगृह, रुग्णालय आणि पोलीस भोजनालयाच्या मेनूमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत। पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाऐवजी मोहरी आणि शेंगदाणा तेल वापरण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे। आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे। PNG आणि स्वच्छ इंधन वापरावर भर। PNG जोडण्याच्या प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजूर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबईसह मोठ्या शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये PNGचा वापर वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन। रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। माती परीक्षण, ॲग्रिस्टॅक नोंदणी, जैविक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि युरियाच्या गैरवापरावर नियंत्रण यावर भर दिला जाणार आहे। पोलिसांकडून वाहन मिरवणुकीवर निर्बंध। इंधन बचतीच्या दृष्टीने दुचाकी रॅली, वाहन मिरवणुका आणि मोठ्या वाहन ताफ्यांना परवानगी न देण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत। सल्लागार नियुक्तीवर तात्पुरता मर्यादा। पुढील 6 महिन्यांसाठी सर्व प्रशासकीय विभागांना नवीन सल्लागार नियुक्त्या टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे: परदेशी दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यावर भर, ऑनलाईन बैठका आणि वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन, इलेक्ट्रॉनिक वाहन आणि सौर ऊर्जा वापर वाढवणे, खाद्यतेल वापर कमी करण्याचे निर्देश, नैसर्गिक शेतीला चालना, इंधन आणि विजेची बचत करण्यासाठी विशेष मोहीम, अनावश्यक शासकीय खर्चावर नियंत्रण। ही उपाययोजना राज्यातील प्रशासन, ऊर्जा वापर, इंधन बचत आणि आर्थिक शिस्त यामध्ये मोठे बदल घडवून आणणारी ठरणारी असल्याचे मानले जात आहे। महत्त्वपूर्ण भारत देशाचे 13 मे 2026 हे संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण परिपत्रक
हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हे परिपत्रक डाउनलोड करू शकता.